वेलकम अगेन इन डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर. तर पहा की प्रॅक्टिकलमध्ये आपण ह्याच्या अगोदरचा जो पार्ट आहे फायलम पोरीफेराच्या अगोदरचा तो पार्ट आपण ह्याच्यामध्ये बघितलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण ह्याच्यामध्ये बघूया फायलम पोरीफेरा. ओके, तर या प्रॅक्टिकलमध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये जे नॉन कॉर्डेट्स आहेत, ओके, की ज्यांना इनव्हर्टिब्रेट्स म्हटलं जातं, त्या इनव्हर्टिब्रेटचे टोटल 9 फायलम आहे. त्या 9 फायलममधला एक फायलम तो म्हणजे पोरीफेरा. आता त्या पोरीफेराचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले वेगवेगळे ॲनिमल्स जे आपल्या सिलेबसला आहेत ते ॲनिमल आणि त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्लासिफिकेशन आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमध्ये बघायचं आहे. ओके, तर पोरीफेरा हे जे ॲनिमल्स आहेत किंवा ह्या फायलममध्ये येणारे ॲनिमल्स कुठले, की त्यामध्ये असे ॲनिमल्स येतात की ज्या ॲनिमलच्या बॉडीच्या सरफेसवरती देर इज प्रेझेन्स ऑफ दी पोअर्स म्हणजे काय, होल्स. ओके, तर ह्याच्यामध्ये हा पोरीफेरा हा जो वर्ड आहे हा ग्रीक वर्ड आहे. पोरी मीन्स पोअर्स म्हणजे होल्स आपण म्हणतो, फेरा मीन्स बेरिंग, की ज्या ॲनिमलच्या बॉडीच्या सरफेसवरती पोअर्स प्रेझेंट असतात किंवा होल्स प्रेझेंट असतात त्यांना पोरीफेरा म्हटलं जातं. ओके, ना त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण ह्याच्यामध्ये बघूया. पहिलं कॅरेक्टर आहे ते म्हणजे स्टिकली मराईन, फ्रेश वॉटर आणि किंवा मराईन आहे, म्हणजे फक्त पाण्यामध्ये असतात, गोड्या पाण्यामध्ये किंवा खऱ्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये असतील. मल्टीसेल्युलर बॉडी बट सेल आर प्रेझेंट, लूज ॲग्रिगेशन, टिश्यू आर नॉट फॉर्म. ओके, बॉडी ऑर्गनायझेशन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त सेल असतात पण टिश्यू नाही आहे. ओके, फक्त सेल्स प्रेझेंट असतात आणि ते सेल्स एकत्र येऊन तिथं बॉडी तयार झालेली असते. डिप्लोब्लास्टिक म्हणजे त्याच्यामध्ये 2 लेयर असतात, एक बाहेरचा एक्टोडर्म आणि एंडोडर्म त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्या दोन्ही लेयरच्या मध्ये एक असा जिलॅटिनस लेयर प्रेझेंट असतो. इट इज नोन ॲज द मिसोग्लिया. आता ह्या ॲनिमल्समध्ये जी पूर्ण बॉडी आहे त्या बॉडीच्या वरती पोर्स असतात, त्या पोर्सना म्हणायचं ओस्टिया. ओके, आणि त्या ओस्टिया त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये एक असं कॉमन एक अशी कॅनाल असते. ओके, किंवा कॉमन असं एक ओपनिंग असतं सगळ्या ओस्टियाचं आतमध्ये, त्याला ऑस्क्युलम म्हटलं जातं. ओके, त्यानंतर एनकरंट, एक्सकरंट, पोर्स त्याच्यामध्ये म्हणजे बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये असतं ते. ओके, तर त्या सगळ्यांचं मिळून कॅनल सिस्टीम तयार होते. आता बॉडी जी आहे त्या बॉडीमध्ये स्केलेटन असतात. स्केलेटन 2 टाईपचे असतात. एक म्हणजे एकतरी त्याच्यामध्ये स्पॉन्जिन फायबर्स असतील किंवा त्याच्यामध्ये स्पॉन्जिन स्पिक्युल्स हे स्केलेटन आहेत त्यांच्या बॉडीमध्ये. त्यानंतर रिप्रोडक्शन सेक्शुअल आणि असेक्शुअल या दोन्ही टाईपनी होतं. आता ह्या फायलममध्ये तर 3 क्लासेस आहेत. क्लास कॅल्कॅरिया, हेक्झा ॲसिटालाडिया, त्यानंतर डेमास्पॉन्जिया, हे 3 क्लासेस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आता आपण ह्या पोरीफेराचं क्लासिफिकेशन बघूया. किंगडम ॲनिमालिया का युकॅरियोटिक आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, विदाऊट सेल वॉल. फायलम पोरीफेरा. ओके, कारण पोर्स बेरिंग ॲनिमल म्हणजे बॉडीच्या सरफेसवरती होल्स आहेत. आता हे सगळे क्लासेस प्रॅक्टिकलला नाही आहेत, हे थिरीला तुम्हाला आहे. ओके, फर्स्ट इयरला झालेलं असेल म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला झालेलं असेल. तर ह्यामधले फक्त आपल्याला 2च आहेत, त्या म्हणजे प्रॅक्टिकलसाठी कॅल्कॅरिया, हेक्झा ॲसिटिलाडिया. ओके, तर कॅल्कॅरिया म्हणजे काय, त्याच्या बॉडीमध्ये असणारं जे स्केलेटन आहे, इफ दॅट स्केलेटन इट इज कॅल्कॅरियस, म्हणजे जे स्पॉन्जिन स्पिक्युल्स आहेत ते स्पॉन्जिन स्पिक्युल हे कॅल्कॅरियस असतील तर. आणि जर समजा जे काही स्पिक्युल्स आहेत ते जर सिलिसियस असतील तर ते हेक्झा ॲसिटिलाडिया क्लासेसमध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचे एक्झाम्पल बघायचे आहेत. एक म्हणजे कॅल्कॅरियामध्ये आहे ते म्हणजे सायकॉन, त्यानंतर ह्या क्लासमध्ये आहे ते हायलोनेमा आणि इप्लेक्टेला. हे 3 एक्झाम्पल आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे आहेत. ते एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये बघूया. पहिला आहे ते म्हणजे सायकॉन. ओके, आता सायकॉन जो आहे तो सायकॉन जर आपण बघितला तर त्याची बॉडी बघा कशी दिसते, की अशी पूर्णपणे उभी आहे. ओके, सिलेंड्रिकल बॉडी आहे. आता त्या बॉडीमध्ये जर आपण बघितलं की पूर्ण बॉडीच्या सरफेसवरती छोटे छोटे असे होल्स दिसतात पहा. नाउ दॅट होल्स आर कॉल्ड ॲज द ओस्टिया, त्याला ओस्टिया म्हटलं जातं. ओके, त्याचबरोबर
त्या बॉडीच्या आतमध्ये असे निडल लाईक स्ट्रक्चर असतं. ओके, ते त्याच्यामध्ये नाही आहे दिसत, पण त्याच्या आतमध्ये असे निडल लाईक किंवा असे टोकदार असे जशी सुई असते त्या सुईसारखं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्याला स्पिक्युल्स म्हटलं जातं, स्पॉन्जिन स्पिक्युल्स. ओके, त्यानंतर आता ही जी पूर्ण सिलेंड्रिकल बॉडी आहे त्या बॉडीचा एक इथं कॉमन बेस आहे पहा. तो कॉमन बेस हा सबस्ट्रॅटम, म्हणजे जे काही त्याला सरफेस मिळेल त्या सरफेसला ते अटॅच होतं. ओके, आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जसे बाकीच्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहे, म्हणजे प्रत्येक काम करण्यासाठी. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्या जसं बॉडीमध्ये पहा की रेस्पिरेशन करण्यासाठी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेशन करण्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. तशी कुठलीही सिस्टीम त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये एकच सिस्टीम असते, ती म्हणजे कॅनल सिस्टीम. ओके, कॅनल सिस्टीम काय करते, तर जे वॉटर आहे बाहेरचं ते बॉडीमध्ये घेते आणि बॉडीमधून ते बाहेर ट्रान्सफर केलं जातं. आता ते कसं केलं जातं, तर ह्याच्यामध्ये जे बाहेरचं वॉटर आहे थ्रू दी ओस्टियाद्वारे बॉडीच्या आतमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि बॉडीच्या आतमध्ये एक कॉमन असं ओपनिंग असतं. ओके, इट इज नोन एज स्पॉन्झोसील. त्याला आतमध्ये अशी कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीला स्पॉन्झोसील म्हटलं जातं. आणि त्या स्पॉन्झोसीलचं कॉमन ओपनिंग आहे ते वरती इथे असतं. इट इज नोन ॲज द ऑस्क्युलम. ओके, तर वॉटर जे आहे ते वॉटर कसं येणार आहे, बाहेरून ओस्टियामध्ये येतं, ओस्टियामधून स्पॉन्झोसीलमध्ये जातं आणि स्पॉन्झोसीलमधून ऑस्क्युलमद्वारे ते बाहेर टाकलं जातं. तर इथे मग बाकीच्या ॲक्टिव्हिटी कशी होतात, तर त्याच्यामध्ये वॉटर ज्यावेळी बॉडीच्या आतमध्ये येतं त्या वॉटरबरोबर काही फूड मॉलिक्यूलसुद्धा त्याच्यामध्ये येतात. ते फूड मॉलिक्यूल ते ॲब्सॉर्ब करतात तिथल्या सेल्स आणि बाकीचं जे काही वॉटर आहे ते बाहेर टाकलं जातं. वॉटर बाहेर टाकत असताना बॉडीमध्ये तयार झालेले जे काही वेस्ट मटेरियल असेल ते बॉडीमध्ये डिझॉल्व केलं जातं. त्यामुळं तिथं एकच सिस्टीम जी आहे कॅनल सिस्टीम, ती एकच सिस्टीम सगळं त्याचं फंक्शन करत असतं. आता रिप्रोडक्शन जे आहे ते रिप्रोडक्शन हे सेक्शुअल आणि असेक्शुअल ह्या दोन्ही टाईपनी त्याच्यामध्ये होतं. तर पहा आपण मराईन वॉटरमध्ये किंवा फ्रेश वॉटरमध्ये गोड्या पाण्यामध्ये जर आपण बघितलं तर तो सायकान कसा दिसतो, तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. अशी सिलेंड्रिकल बॉडी आहे आणि खाली जे सबस्टॅटम म्हणजे रॉक्स वगैरे जे आहेत त्या रॉक्सला ते अटॅच झालेलं असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे हायलोनेमा. आता हे जे हायलोनेमा आहे ते हायलोनेमा इट इज एक्सक्लुझिव्हली मराईन, म्हणजे फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच असतं. अप टू द डेप्थ 60 मीटरपेक्षा खाली जे पाणी आहे म्हणजे डीप सी म्हणतो आपण, समुद्राच्या तळाला वगैरे अशा ठिकाणी हा हायलोनेमा प्रेझेंट असतो. बॉडी जर आपण बघितली राऊंडेड आहे किंवा अशी ओव्हल आपल्याला दिसते. ओके, त्याचबरोबर बॉडी लुक लाईक द स्ट्रक्चर ऑफ ग्लास वूल विथ प्रोजेक्टिंग टफ ऑफ ग्लास स्पिक्युल्स. ओके, असं जसं ग्लास आहे आणि त्या ग्लासमधून असं बाहेर फायबर आल्यासारखं आपल्याला त्याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसतं. आता बॉडी जी आहे इट इज सपोर्टेड बाय द स्पिक्युल्स. ओके, आता याच्यामध्ये स्पिक्युल्स म्हणजे काय, असे काटेदार स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असतं. त्या स्ट्रक्चरनी त्याच्यामध्ये सपोर्ट केलेला आहे. स्पिक्युल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. बॉडी इज राइज्ड अप द सबस्ट्रॅटम. ओके, आता इथे पहा की हे जे रूट स्पिक्युल आहे त्या रूट स्पिक्युलनी ते सबस्ट्रॅटमला अटॅच होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं रॉक्स वगैरे जे आहेत त्या रॉक्सला अटॅच होतं आणि सिलेंड्रिकल म्हणजे पूर्णपणे अशी उभी राहते. ओके, पण त्याच्यामधले जे फायबर्स आहेत ते फायबर्स असे ट्विस्टेड झालेले आहेत. ओके, भरपूर असे जे फायबर्स आहेत ते एकत्र येतात आणि असं ट्विस्ट होतात. त्यानंतर रूट टप इन मेडअप बाय द बंडल ऑफ व्हेरी लाँग अनकोरिंग रूट स्पिक्युल्स, म्हणजे जे काही स्पिक्युल्स आहेत ते भरपूर असे स्पिक्युल्स एकत्र येऊन तिथं रूट स्पिक्युल्स तयार होतं आणि ते रूट स्पिक्युल हे जे काही सबस्टॅटम आहे त्या सबस्टॅटमला अटॅच होतं. हा ॲनिमल जर आपण लाईव्हमध्ये बघितला तर तो आपल्याला अशा पद्धतीनं दिसतो. खाली याच्यामध्ये पहा की इथे रूट स्पिक्युल्स आहेत, इथे त्याची पूर्ण बॉडी आहे ओव्हल शेपड. ओके, आणि ह्या रूट स्पिक्युलनी तो जो सबस्टॅटम असेल त्या सबस्टॅटमला अटॅच होतो. त्यानंतर याच्यामधला ॲनिमल आहे तो म्हणजे युप्लेक्टेला. ओके, आता युप्लेक्टेला जे आहे इट इज नोन ॲज व्हेनस फ्लावर बास्केट म्हटलं जातं. कारण जसं व्हेनस फ्लावर असतं, व्हेनस माहिती असेल तुम्हाला फ्लावर आहे ते. ओके,
त्या फ्लावरसारखंच त्याच्यामध्ये दिसतं आणि दिसायला कसं दिसतं एकदम ग्लॉसी म्हणजे चमकणारं. ओके, जसं ग्लास चमकत असते पहा त्यासारखं त्याचे फायबर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तसं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. त्याची लेंथ जी आहे ती लांब असते 15 ते 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटापर्यंत ते असू शकतं त्याच्यामध्ये. आता हे बऱ्यापैकी कशाला वापरलं जातं तर घरामध्ये सौंदर्यासाठी किंवा किंवा जसं फ्लावर किंवा बास्केट म्हणून जसं वापरलं जातं पहा फ्लावर बास्केट म्हणून त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये वापरलं जातं. आता त्याची बॉडी जी आहे ती कशी असते सिलेंड्रिकल आहे. ओके, बाकीचं सगळं स्ट्रक्चर सेम आहे. बॉडी सिलेंड्रिकल आहे. आता इथे बेस आहे पहा की देअर इज द प्रेझेन्स ऑफ दी रूट्स. ओके, रूट आहे इथं बेस आहे. बॉडी सिलेंड्रिकल आहे. जी बॉडी आहे इट इज मेडअप बाय द व्हेरियस स्पॉन्जिन स्पिक्युल्स आणि फायबर्सपासून बनलेली असते. पण त्याच्या आतमध्ये स्पोर्स प्रेझेंट आहे. ओके, बाहेरून जर आपण बघितलं भरपूर असे स्पोर्स दिसतात. दॅट इज रोज नोन ॲज द उस्टिया. आणि ते उस्टिया जे आहेत त्या उस्टियाचे रिजेस तयार झालेले आहेत. म्हणजे काय इथे असे गुंथे तयार झालेले आहेत पहा किंवा सुरकुत्या पडल्यासारखं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसतं. आतमध्ये काय असणार आहे अशी ही पोकळी असणार आहे. ओके, बाहेरून हे स्ट्रक्चर हे फक्त बाहेरून दिसतं. आतमध्ये पोकळ असतं ते. ओके, आणि त्याचं जे ओपनिंग आहे ते ओपनिंग इथं आहे. इट इज नोन ॲज द ओस्क्युलम. ओके, हा एनिमल ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, जर आपण ते बघितलं म्हणजे एनिमल जर आपण बघितला तर पहा अशा पद्धतीनं दिसतो. याच्यामध्ये बाहेर पहा की काय दिसतं आपल्याला भरपूर असे पोर्स आहेत पहा पण आतमध्ये ते पोकळ असतं. ओके, आणि इथे हे थ्रेड लाईक किंवा हे थ्रेड लाईक जे स्ट्रक्चर दिसतं आहे आपल्याला हे पूर्ण त्याची बॉडी जी आहे त्या बॉडी कशापासून बनलेली असते ते थ्रेड्स म्हणजे काय स्पॉन्जिन स्पिक्युल्स आहेत. ते स्पॉन्जिन स्पिक्युल्स भरपूर एकत्र येऊन त्याची बॉडी पूर्ण तयार होते. आणि इथे पहा की ते स्पिक्युल जे आहेत त्या स्पिक्युलचे असे रिजेस तयार झालेले सुरकुते पडलेले आहेत त्याच्यावरती आपण म्हणूया असे. तर इट इज नोन ॲज द रिजेस. ओके, त्याला रिजेस म्हटलं जातं.